आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. श्रीगोंदा शहरामधील शारदा विद्या मंदिर इथे 1 मे ते 15 मे या दरम्यान आयोजित करण्यात आलेले संस्कार दिन शिबिर मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलाय. या शिबिरात तब्बल 120 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला आणि विविध उपक्रमांचा लाभ घेतलाय. शिबिराच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच अध्यात्म, संस्कार, योगा, क्रीडा तसेच विविध मान्यवरांची प्रेरणादायी व्याख्यानं यांचा समावेश असलेले सर्वांगीण मार्गदर्शन देण्यात आलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि नैतिक विकासाला चालना मिळाली आहे. या शिबिरात हरिभक्तपरायण हरिदासजी महाराज पालवे यांचे 21व्या शतकामधील तरुण या विषयावरती प्रभावी असं व्याख्यान पार पडलं. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलंय की येणाऱ्या काळामधील तरुण हा देशभक्तीची जाणीव ठेवणारा असावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना आपल्या संस्काराची जपणूक आणि आई-वडिलांची सेवा हीच खरी मूल्य असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याच्या उद्देशानं राबवण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी शाळेचं कौतुक केलं. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी शारदा विद्यानिकेतन संस्थेचे अध्यक्ष दीपक हुंडराव यांनी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे आभार मानले. पुढील वर्षी यापेक्षा देखील अधिक भव्य आणि दर्जेदार संस्कार शिबिर आयोजित करण्यात येणार आहे असा मानसही त्यांनी व्यक्त केला. तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व लहान थोरांचे त्यांनी विशेष आभार मानलेत. यावेळी उपस्थित पालकांनी शाळेच्या या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं. केवळ शालेय शिक्षण नव्हे तर संस्कारांचे धडे देखील विद्यार्थ्यांना मिळणं हे आवश्यक आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. या शिबिरामुळे आपल्या मुलांना अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केलं. तसेच काही विद्यार्थ्यांनीही आपले अनुभव सांगत शिबिरामधील उपक्रमांमुळे आत्मविश्वास वाढल्याचं नमूद केलं आणि शिक्षकांचे आभार मानले. एकूणच शारदा विद्या मंदिरानं आयोजित केलेलं हे संस्कार दिन शिबिर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचं दिसून आलंय. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विकतायाचा हरिक वाटे देवा. श्रीगोंदा तालुक्यामध्ये शारदा विद्यानिकेतन या विद्यालयामध्ये 1 मे 2026 ते 15 मे 2026 पर्यंत एक 15 दिवसीय विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय सुंदर असं संस्कार देणारं शिबिराचं आयोजन केलं होतं. सन्माननीय श्री शाळेचे अध्यक्ष दीपकजी होंडराव सर यांच्या मार्गदर्शनाने, मुरलीधर अण्णा होंडराव यांच्या कृपाशीर्वादाने आणि सगळे शिक्षक, शिक्षिका आणि सन्माननीय श्री विठ्ठल महाराज खेडकर यांच्या मार्गदर्शनाने या शिबिरामध्ये जवळजवळ 120 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि मूल्य शिक्षण, योगा असेल, आयुर्वेदाबद्दल माहिती असेल, विविध सत्पुरुषांचे व्याख्यानं झाली. त्यानंतर सगळ्या संतांचे चरित्रावरती विविध मान्यवरांनी व्याख्यानं दिली. या 15 दिवसाच्या शिबिरामध्ये येणाऱ्या काळामधला तरुण किती सुयोग्य असावा, तो देशभक्तीला किती मानणारा असावा आणि किती चांगला असावा याचं सुंदर प्रात्यक्षिक आज मला मुलामध्ये पाहायला मिळालं.
मुलामधला कॉन्फिडन्स पाहिला, मुलामध्ये होणारा व्यक्तिमत्व विकासाची जडणघडण पाहिली आणि अध्यात्माचा वसा वारसा जो येणाऱ्या 21व्या शतकामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. टेक्नॉलॉजीबरोबर संस्कार आणि शिक्षण, आईवडिलांची सेवा असेल, साधू संतांची सेवा असेल, आपल्या भारतीय परंपरेचा स्वाभिमान असेल, तो सगळा या मुलामध्ये या 15 दिवसामध्ये इतका मोठा विजन आम्हाला मुलामध्ये पाहायला मिळाला. येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय श्री दीपकरावजी होनकर सर त्यांचं जो व्हिजन आहे की तो मुलगा कसा असावा, तो स्वामी विवेकानंदांसारखा असावा, APJ अब्दुल कलामांसारखा असावा, म्हणजे आमच्या या शाळेतला विद्यार्थी देश विदेशामध्ये चांगल्या टॉपने असावा असा त्यांचा जो मुख्य उद्देश आहे तो अत्यंत सुयोग्य संस्काराने असावा, तो नक्कीच या शिबिरामध्ये पूर्ण झाला. मी खरं मनस्वी सरांना धन्यवाद देईल, शिक्षकांना धन्यवाद देईल की त्यांनी आपला अनमोल असा वेळ या ठिकाणी समर्पित केला. या शिबिराला मान्यवर देणगीदार सुद्धा लाभले, त्यांचे मनस्वी अभिवादन करतो. आणि श्रीगोंदा ही नक्कीच अध्यात्माची भूमी राहिलेली आहे. राजकीय क्षेत्राचं गोड असं वलय या भूमीला आहे, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातलं वलय राहिलेलं आहे. त्याच अनुषंगाने इथून घडणाऱ्या, या शाळेतून घडणारा विद्यार्थी हा नक्कीच टॉपला असेल. तो महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्याही बाहेर, भारतभर आणि भारताच्याही बाहेर देश विदेशात जाऊन तो मोठं कार्य करेल, याची नक्कीच शाश्वती या शिबिरातून आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळाली. मी समस्त तालुक्याला आणि श्रीगोंदावासियांना नक्कीच आवाहन करेल तर आपला पाल्य जर तुम्हाला योग्य संस्कारांनी घडवायचं असेल तर आपल्यासाठी शारदा विद्यानिकेतनचे दरवाजे सदैव खुले आहेत. आपण नक्कीच या विद्यालयात पाठवल्याच्या नंतर त्याला विज्ञानाचं, अध्यात्माचं नक्कीच शिक्षण मिळेल याची शाश्वती देतो. सगळेच पत्रवर आज मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत, नगर अध्यक्षा सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित झाल्यात, त्यांनाही मनस्वी धन्यवाद देतो. आणि आमचं शिबिर दरवर्षी सुंदर व्यवस्थितीने चालू राहणार आहे. 1 मेला दरवर्षी शिबिराचा प्रारंभ होईल. यावर्षी 120 विद्यार्थी होते. पुढील वर्षासाठी आमचं मोठं टार्गेट आहे, याच्या दुप्पट विद्यार्थ्यांचं टार्गेट आहे. नक्कीच वर्षभर पालकांनी त्याचा विचार करून पुढच्याही वर्षी विद्यार्थ्याला या ठिकाणी पाठवावं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आज 15 मे संस्कारक्षम शिबिराची सांगता होती. गेल्या 1 तारखेपासून आपण हे शिबिर राबवत आहे आणि या शिबिरामध्ये श्रीगोंदा नगरीतनं, पंचक्रोशीतनं सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचा खूप चांगला सहभाग संस्थेला लाभला. याच्यामध्ये विद्यार्थ्यांवर योगा, त्यानंतर मेडिटेशन, वेगवेगळे संत चरित्र, वेगवेगळ्या महाराजांचे विचार, याच्यातनं विद्यार्थ्यांवर सर्व बाजूने संस्कार रुजवले गेले आणि तेच 15 दिवसामधले रुजलेल्या संस्कारांची प्रचिती आज सांगताच्या दिवशी आम्हाला बघायला मिळाली. त्यामुळे या अशी शिबिर आपली संस्था दरवर्षी घेणार आहे. तसेच हे जे काही संस्कारक्षम शिबिर आहे यातले संस्कार आपल्या शाळेमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी आणि दररोज त्यांच्या शाळेमध्ये मिळत असतात. आपल्याकडे असणारे जे विठ्ठल महाराज आहेत ते अध्यात्माचे, संस्कारक्षमाचे धडे विद्यार्थ्यांना दररोज त्यांच्या शाळेच्या याच्यामध्ये देत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक, बौद्धिक, व्यक्तिगत सगळ्याच प्रकारचा विकास व्हायला मदत होते. त्यामुळं या शिबिराला पुढच्या वर्षी संस्था अजून भव्य स्वरूप देण्याचा मानस ठेवते आणि पुढच्या वर्षी हे शिबिर आम्ही निवासी पद्धतीने घेण्याचा मानस करत आहोत. पुढच्या वर्षी या शिबिराला श्रीगोंदा आणि श्रीगोंदा पंचक्रोशीत तसेच महाराष्ट्रातून सर्व विद्यार्थी आणि पालकांना आम्ही आवाहन करतो की पुढच्या वर्षीचं आमचं शिबिर हे निवासी राहत असल्या कारणामुळे तुम्ही या शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे आणि भरभरून प्रतिसाद द्यावा ही संस्थेमार्फत मी विनंती व्यक्त करतो. श्रीगोंद्याचं ग्रामदैवत श्री शेख मोहम्मद महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज या ठिकाणी 1 मे पासून 15 मे पर्यंत या ठिकाणी बालसंस्कार शिबिर या ठिकाणी आयोजित केलं. हे आयोजित करीत असताना आमची नात कुमारी गौरी शिवाजी खेतमाळी ही या ठिकाणी उपस्थित झाली आणि त्यांनी या ठिकाणी योगाचे धडे आणि आपल्या बाल्यपणामध्ये आपण काय केलं पाहिजे, काय शिकलं पाहिजे हे अतिशय सुंदर प्रकारचे या ठिकाणी धडे घेतले. आणि खरं तर मुलांना हे धडे शिकवण्याची या ठिकाणी गरज आहे. मुलांना नाही समजा 98% मार्क पडले आणि त्या मुलांना संस्कारच जर नसेल तर त्या मार्काचा त्या ठिकाणी उपयोग होऊ शकत नाही. त्यामुळे बाल संस्काराची या ठिकाणी मुलांना अतिशय गरज आहे. या ठिकाणी आमची गौरीसुद्धा त्या ठिकाणी खूप उशिरा, त्यामुळे सुट्टी लागल्यामध्ये उशीर होती. पण या संस्कार शिबिरामध्ये ज्यावेळेस तुम्ही भाग घेता त्यावेळेस तुम्ही 7 वाजता त्या ठिकाणी उठण्याची तयार राहायची आणि सर्व अभ्यास रोज रात्री त्या ठिकाणी करायची. अतिशय चांगले संस्कार तिच्यावर पडले आणि तिला सुद्धा या ठिकाणी एक ट्रॉफी त्या ठिकाणी आज मिळाली. तिथे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि ज्यांनी हे शिबिर आयोजित केलं असे भूषण महाराज आणि विठ्ठल महाराज खेरकड
आणि या संस्थेचे संस्थापक कैलासवासी मधले अण्णा होनराव त्यांचे दीपक जी होनराव आणि अशोकजी होनराव यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच मखरे सर, त्यांचा सर्व स्टाफ यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. असंच बाल संस्कार शिबिर यांनी पुढच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी करावे. मी सुद्धा यावर्षी एक पंगत द्यायचा त्या ठिकाणी उपक्रम केला होता. पुढच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी पंगत देऊन त्या ठिकाणी त्यांना म्हणजे सहकार्य करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल. रामकृष्ण. माझं नाव गौरी शिवाजी खेतमैस. मी माझ्या शाळेचे नाव व्यंकटेश पोदार लर्न स्कूल आहे. तर मी या 15 दिवसाच्या शिबिरात मी आले आणि मला खूप चांगले वाटले. या शिबिरामध्ये आम्हाला चांगले संस्कार व गुण देतात आणि या शिबिरामध्ये यायच्या आधी मी उशिरा उठायचे, मोबाईल बघायचे, पण आता शिबिरामध्ये आल्यापासून मी लवकर उठते व मोबाईल सुद्धा बघत नाही. आणि इथं आल्यापासून म्हणजे जर पुढच्या वर्षी शिबिर ठेवलं तर मी येईल आणि माझ्या मित्रांना सुद्धा तिथं घेऊन येईल. आणि या शिबिराचे अध्यक्ष श्री हरिभक्त पारायण श्री विठ्ठल महाराज खेडकर त्यांचे मी धन्यवाद म्हणजे त्यांना वंदन करते, कारण त्यांनी हे शिबिर आयोजित केले. रामकृष्ण. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.